अक्षय मोरे पहिला बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय आणि वेग प्रचंड होता या बॉलच्या पाठीमागे. पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय. तर मगाशी असं मला वाटतंय की जी प्रॅक्टिस केलंय त्याचा अभाव पडलाय. पहिला बॉल इथे डॉट आलाय. एकलपट्टीचा चांगला अभ्यास केलाय. कित्येक स्पर्धा अक्षय मोरेनं या मैदानामध्ये खेळलाय. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्याच्या स्थितीला ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. जसा बॉल आला पडला ना तसा बॉल सरळ अंकावरती आला आणि तिथून डॉट बॉलची होती सांगता डोंबॉल इथे बॅक टू बॅक इथे डॉट टाकण्यात आले. सूर गवसला होता आणि इथे अधिकचा थोडासा बाउन्स ट्रॅकर बॉल होता आणि अधिकचा बाउन्स करण्यामुळं ते दंडित करण्यात आलं. व्हाईट बॉल आणि त्याच्यामध्ये +10 इथे ऍड करतोय आपण गोष्टांकी क्षेत्रामध्ये. टोटल झाले त्या दोन बॉल चांगले टाकले होते अक्षयने. बॉल फटक्या फसलाय. बॉल हवेमध्ये. कॅचचा कॉल. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. ओ माय गॉड कॅच ड्रॉप. महत्वाच्या फलंदाजाच्या या मुवमेंटला कॅच ड्रॉप केलाय. संधी निर्माण झाली होती. संधी चालून आली होती. इथे कॅच ड्रॉप झालेला आहे. छोटासा खेळाडू तिथे पाहायला मिळतोय. जय आहे तिथे आणि जयच्या हातातून कॅच ड्रॉप झालेला आहे. हे जीवदान मिळालंय साहिल आणि त्याचा तो फायदा घेणार. आणि किडेक पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. अक्षय आता स्वतः चाललाय. विरुद्ध दिशेनं थोडंसं अवघड जात हे प्रत्येकाला ठाऊक आहे. टेनिस बॉल क्रिकेट असेल तर कॅचेस होतात परंतु रबर बॉल क्रिकेटला तुम्ही जास्तच जजमेंट लावू शकत नाहीये. बॅक टू बॅक इथे 2 कॅच ड्रॉप झालेले आहेत. जीवदान दोन्ही बॅटरला मिळालंय आणि त्याचा फायदा ते कशा पद्धतीने घेणार आहेत. पहिला मॅच 2 कॅचेस ड्रॉप झालेला आहे. सुरुवातीला जीवदान दोन्ही बॅटरला मिळाले आहेत परंतु प्रचंड वेगावरती स्वार होतोय अक्षय. हा टप्पा चांगला होता. हा दिशा चांगली होती. हाही देखील बॉल डॉट आला आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत दोन्ही बॅटरला थांबवण्याचं काम केलंय. कोणत्याही बॅटरला मोठा फटका काही मोठे फटके आले परंतु कॅच देखील उडल्या होत्या. त्या घेता आल्या नाहीयेत. इथं वेग कमी केला होता. फिंगर रोलचा चांगला वापर केलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर. पंचांचा कॉल आला इथे. ओव्हरची होतीये समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाची सुरुवात काही दमदार केली अक्षयने. 2 जीवनदान जरूर मिळाले परंतु अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये ओव्हरमध्ये. गुड बॉलिंग. लाजवाब. जसं हवं होतं तसंच घडलंय. आणि आता षटक क्रमांक 2. आलेत. अभिषेक मोरे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात आणि आता इथून पुढे टॉप गिअर मध्ये बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा जेव्हा कमी ओव्हरच्या मॅचेस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागते. 40 ते 45 धावा एक सेफ झोन मध्ये असतात परंतु इथे साहिल जाधव याला आक्रमक होणं आता खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल आपटलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये मिळते. देवसेर टीमला 6 झाल्यात. डॅमेज बॉल आणि एका एक्स्ट्रा धावेनं सुरुवात होते या ओव्हरची. चांगलं इथे फटका ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. बॉलला जसं येऊ गेलं थोडासा दुरून फटका केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे तोपर्यंत इथे 2 धावा इथे सहज मिळायला जातील. एक बाउंड्री किंवा षटकार त्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे साहिल आणि तो प्रयत्न करतोय परंतु चांगला बॉल इथे एक रिलीज केलाय. 2 धावा इथे मिळाल्या. टोटल झालं त्या 1.1 चा खेळ इथे समाप्त झालेला आहे. संत गतीने सध्या शांत आहेत दोन्ही बॅटर आणि झाला मोठा धमाका झालाय. याची आपण वाट पाहत होतो आणि वाट पाहता पाहता वाट लावली आहे. बॉल चालला येते सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन स्ट्रॉंग लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर ठोकलाय तो साहिल जाधवनं. जीवदानाचा षटकार. जीवदान मिळालं आणि अगदी आता मिडल ऑफ द बॅट घेतलं आणि परफेक्ट बॅटवर त्या बॉल आलाय आणि त्याला पाठवलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणि या स्पर्धेमधला गुड मॉर्निंगचा पहिला षटकार साहिल जाधवच्या बॅटमधून कुलवाट टाकला होता. फिल्डर घसरलाय परंतु बॉलला त्याने पकडलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होते. एक सिंगल धावेच्या बरोबरीनं 15 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत आलात.
विकेटचं कोणतंही ते पट्ट नाहीये. 2 कॅचेस ड्रॉप. साहिल जाधवच्या बॅटमधनं षटकाराला समीर जाधव हात खोलायला त्याने देखील सुरुवात केली, परंतु आता अक्षय ओहो 3 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. सकाळी हा संघ आहे ना मैदानामध्ये प्रॅक्टिस करत होता, मग त्या बॅटिंग आणि बॉलिंगची प्रॅक्टिस करत होता. किंबहुना जर फिल्डिंगची प्रॅक्टिस केली असती तर कदाचित ह्या 3 कॅचेस देखील झाल्या असत्या. एक कॅच थोडीशी अवघड होती, सेकंड कॅच, आणि हा कॅच देखील सिंपल होता. परंतु जेव्हा बाउंड्री लगेच कॅचेस असतात तेव्हा तुमचं नियंत्रण खूप महत्वाचं असतं. इथे एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. पण कॅच पाहिला पाहू शकाल आपण, जो ज्या पद्धतीने अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये होता आणि असं वाटलं की अक्षयला की हा बॉल थोडासा बाहेर जाईल, परंतु आतमध्ये राहिला. त्याच्यानंतर कॅच घेण्याचं जजमेंट चुकलं गेलं आणि तिथून इथे कॅच ड्रॉप झालाय. टोटल झालं धाव फलकावरती एकूण 17 धावा. अद्याप आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. विकेट कोणते नाहीये, परंतु जी स्कोरगार्डची चालना आहे त्याला थांबवण्याचं काम केलंय. फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. कॅचचा कॉल. 3 फिल्डर धावतायत. इथे हाताला बॉल स्पर्श झाला नाहीये आणि इथे विकेट मिळेल. विकेट सॅक्रिफाईस. कॅच झाले नाहीये, काही हरकत नाहीये, परंतु इथे समीर जाधवची इथे महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. परंतु जेमिनीची बाजू काय असणार, तर साहिल जाधवने स्ट्राईक घेतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी शुभम दाखल झालेत साहिलला साथ देण्यासाठी. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अद्याप आतापर्यंत धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 17. केएसके क्रीडा प्रतिष्ठान जे अंतर्गत शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठान निर्णय बुद्रुक याच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. संतोषजी देसाई सर आपल्या समेत जॉईंट आहेत. आजच्या दिवसामध्ये उद्या देखील याच मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा होणार आहे. षटक क्रमांक 3 जितू मोरे बॉलिंग ट्रॅक वरती समोर असणार आहे. साहिल जाधव अद्याप आतापर्यंत चांगली त्याने बॅटिंग केली या मॅच मध्ये. 17 धावा झाल्यात. 19 झाल्यात. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता ओव्हर क्रमांक 3 जितू मोरे. पहिला बॉल इथे जितूचा. सिंगल धाव इथे मिळेल, सेकंड मिळणार नाहीये. एकच धाव इथे मिळते. 20 धावा धाव फलकावरती. अद्याप आता 5 बॉलच्या पाठीमागे टार्गेट मोठं सेट तुम्हाला करायचं आहे. एकात 2 जर मोठे फट केले तर एक चांगली फाईट इथे पाहायला मिळेल. थांबवलंय, पूर्णपणे थांबवलंय. रबर बॉल मध्ये आपण धावा बऱ्याचशा होताना पाहिल्यात आणि सध्याच्या स्थितीला दिवसेर टीमला अगदी थांबवलंय. चांगला फटका. ओ माय गॉड, एक्स्ट्रा कव्हरला तो फिल्डर आहे आणि त्याच्या डोक्याच्या वर येते. काय जबरदस्त क्रिकेटचं मातक सौंदर्य सजवणारा फटका आलाय. शुभमच्या बॅट मधून षटकार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. काय पंच केलं या बॉलच्या पाठीमागे. बॅकफुटला आले आणि त्याच्यानंतर हा पंच चांगला होता आणि जितू मोरेच्या विरोधामध्ये मोठा स्ट्रोक शुभमचा. सोडून दिले बॉल. व्हाईट बॉलचा कॉल. थोडासा दबाव असणार आहे आता, कारण का जेव्हा असे फटके येते तेव्हा तुमचं लाईन खरं तर बिघडली जाते आणि ते तुम्हाला मेंटेन करावं लागतं. आणि दिवसर टीमला जे हवा आहे तो शुभमच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता चांगली धावसंख्या होतीये. आणखीन एक मोठा ब्लास्ट आलेला आहे शुभमच्या बॅटमधनं. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंतचा मोठा स्ट्रोक आलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार. लाजवाब बॅटिंग. यासाठीच मला वाटतंय की विकेट सॅक्रिफाईस केलं होतं आणि करून दाखवतोय शुभम. 2 बॅक टू बॅक आले. तिसरा लागोपाठचा येणार का. लॉक ऑनचा बॉल. परफेक्ट यॉर्कर टाकलाय. इथे काय घडलंय तर एक फलंदाजी ते बाद होईल. काही गरज होती का साहिलला, कारण का शुभमच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे ना संतोष देसाई सर कधी कधी ह्या चुका करतात. 2 षटकार आल्याच्या नंतर एखाद बॉल डॉट होतो, कारण का जेव्हा तुम्ही
हे रबर बॉल क्रिकेट असंच आहे. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती हिटिंग करावं लागतं आणि कधी-कधी डॉट होतो. मग कधी-कधी ज्या अशा मोमेंटला जो स्ट्राईक रेंजचा बॅटर जो चांगली बॅटिंग करतोय ना, तर त्याचा देखील जो बॅटिंग झोन आहे, जो स्ट्राईक रेट आहे कधी-कधी ढासळला जातो आणि इथून पुढे पाहायला मिळेल का? कमबॅक केलं जितू मोरेनं 33 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. जीएमसीसी लाखवड ब आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम जय हनुमान इरणे खुर्द असणार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न केला आणि बघता बघता बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार शुभमच्या बॅटमधून. सिद्धेश आला बॅटिंगसाठी. सिद्धेशच्या बॅटमधून चौकार आला. जे काम साहिलला करता आलं नाहीये, साहिलच्या बॅटमधून षटकराला काही हरकत नाहीये, जे समीरला काम करता आलं नाहीये ते काम सध्या मिड मध्ये चांगलं केलंय. मधल्या फळीतले जे बॅटर आहेत शुभम आणि सिद्धेश, चांगली बॅटिंग या मॅच मध्ये 37 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जमा केल्यात. शेवटचा बॉल पुन्हा एकदा चांगला इथे कटवण्यात आलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. काऊ कॉर्नरला फिल्डर थोडासा बंबल, तिथून 2 धावा तरळल्यात. तिसरीचा कॉल होईल का? नाही. बघता बघता 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. आणखी एक विकेट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात. एकूण 39 धाव्यांचं टार्गेट असणार आहे. करूया आपण टॉस. चला आपण करूया टॉस. जय हनुमान एरणी खुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम असणार आहे समेत जेएमसीसी लाखवड बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या मुख्य व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी यावं. बाणाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. या हंगामामधले पर्व क्रमांक 7 पहिली स्पर्धा आपण स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक पाहिली. सुपर डुपर हिट्स पाहिली स्पर्धा. त्याच्यानंतर खरं तर तिथून शुभारंभ झाला आणि आतापर्यंत प्रत्येक आपण संडे मध्ये ही स्पर्धा पाहत आहोत. परंतु आज 15 ऑगस्ट. चला आपण टॉस करणार आहोत. लाखवड टीमचा कॅप्टन आला नाहीये, त्याला विनंती करतो की आपण टॉस साठी या. 40 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. चला बॉल द्यायचे, बॉलची पूर्तता करावी. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. कोपरी गावचे ऐतिहासिक मैदान 180चं मैदान पाहिलं तर आपण जास्तीत जास्त प्रत्येकाने या मैदानाला पसंती दिले. अनेक स्पर्धा आपण मोठमोठ्या होत असताना पाहिलात. आणि या मैदानाची यंदाची खासियत काय आहे तर तुम्हाला हायमासच्या लाईट तुम्हाला पाहायला मिळतात. जर संध्याकाळी अंधार झाला तर तुम्हाला ज्या लाईट्स आहेत त्या देखील उपलब्ध आहेत. टॉस इथे केला जातोय लाखवड ब आणि जय हनुमान एरणी खुर्द टीमनं टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक बिग मॅच, मोठी मॅच असणार आहे. कारण संतोषी देसाई सर सध्या आपण पाहिलं तर दोन्ही टीम चांगल्या टच मध्ये आहेत. किरण घाडगे आणि प्रताप सकपाळ असे 2 दिग्गज तुम्हाला दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतील. चला बॉलची पूर्तता करा. चला साहिल जाधव आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि समोर जेतू मोरे आणि अक्षय मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. 39 धाव्यांची चिरफाड काढायची. 40 धावा एक चांगली काय हवंय. अरे बॉल द्या ना दादा. जाऊया मॅचच्या दिशेनं. चाळीस धाव्यांचं लक्ष आहे म्हणजे परिपक्वता बॅटिंग केलेली आहे आणि याच आता 40 धावा जमा करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जितू मोरे आणि अक्षय मोरे दाखल झालेले आहेत. जो संपूर्ण दारोबारदार आहे ना या दोन्ही फलंदाजांवरती आहे. एकाला शेवटपर्यंत थांबणं, ती धावा जमा करणं. परंतु या धावा होतील की नाही हे 3 षटक सांगणार आहेत. पहिला बॉल साहिल जाधवचा टाकण्यासाठी सज्ज होतोय जितू मोरे. पहिला बॉल
उचलण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डोक्याला हात लावला म्हणजे असं वाटतंय की हा बॉल चांगला होता. जितू मोरेसाठी पहिला बॉल इथे आलाय साहिलचा डॉट. साहिल एक चित आहे. म्हणजे तुम्ही बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, मग त्याची फिल्डिंग असेल, नेहमी तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम करत असतो. पहिला बॉल सुरुवातीचा डॉट टाकलाय, सोडून दिला बॅटरने बॉल. व्हाईट बॉलचा कॉल. त्याचे वन बाउन्स हा देखील बॉल दिलेला आहे. दोन्ही फलंदाज चर्चा करतात. चर्चा करणं खूप महत्वाचं आहे. म्हणतात ना, मित्राचं मार्गदर्शन आणि देवाचं दर्शन महत्वाचं असतं. पहिला बॉल डॉट आला होता, दुसरा बॉल व्हाईट टाकलाय, पण फ्रॉम दी ओव्हर बॉल समाप्त झालाय. आणखीन काय वेग होता, प्रचंड वेग. जेवढी ताकद आहे साहिलकडे तेवढी ताकद या बॉलच्या पाठीमागे साहिलने लावलंय. बॉल हा देखील डॉट येतोय. सुरुवातीला असंच काही घडलं होतं. पहिल्या इनिंग्समध्ये अक्षयने चांगली बॉलिंग केली होती आणि परतफेड करण्यासाठी साहिलने चांगली बॉलिंग करतोय. लाजवाबपर्यंत स्पीड राहिलाय. 2 बॉल समाप्त झालेत. ओहो, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, थोडासा दूर ठेवलाय. आई देखील बॉल इथे डॉट येत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. थोडा शरीरापासून दूर ठेवलाय आणि कडे कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट आलाय. 15 बॉलचा केस शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. जास्त काही नाही. 3-4 मोठे फटके जर आले ना तर ही मॅच बनेल. त्याच्यावरती कर्डिने जर असणं खूप महत्वाचं आहे. आणखीन एक सुरेख बॉल. आतापर्यंत फलंदाजांना थांबवलंय नाही तर थकवलंय. कडक बॉलिंग. टप्प्यावरती ताबा ठेवलाय आणि या खेळपट्टीला अगदी असं मला वाटतंय की प्रेमामध्ये ठेवले. खेळपट्टी त्याच्या प्रेमामध्ये आले, तो खेळपट्टीच्या प्रेमामध्ये पडला. अशी बॉलिंग आतापर्यंत साकारली साहिलने. ओहो, आणखीन एक कडक बॉल. काय गोलंदाजी. टप्प्यावरती जणू काही ताबाच ठेवलाय त्याने. असं वाटते की विकेट त्याच्यासाठीच बनले. अशी बॉलिंग होते. प्रत्येक बॉल डॉट टाकला त्याने. एकही बॉल बॅटला स्पर्श झाला नाहीये. अशी तिखट गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली साहिलची. फक्त एक धाव त्याने खर्च केली एक्स्ट्रामध्ये. ओहो, हा फटका सुरेख आहे. टायमिंग अप्रतिम. कॅचचा कॉल होता. हो. आणि इथे अगदी तो घसरला. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये हेच तर पाहायला मिळतं. हीच मजा आहे रबर बॉल क्रिकेटची. तुम्ही जजमेंट करू शकत नाहीये की ही माझ्याकडे कॅच आले मी ही घेणार, किंबहुना हा माझ्याकडे बॉल आलाय मी याला सहज पकडणार. हे शक्य नाहीये, अशक्य आहे. आणि ते कॅच अगदी हातामध्ये होता. तो पहिला पडला, त्याच्यानंतर देखील कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु शेवट गोड केलेला आहे. एंड हॅपी केला जितू मोरेनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात. ते एकूण 5 आणि आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो संपूर्ण वारसुळदेव गाव आणि त्यांची टीम. अक्षय मोरे कधी स्ट्राईकला येणार. आणि अक्षय मोरे पहिल्या ओव्हरमध्ये खाली राहिला होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये तो स्ट्राईकला आला आणि बॉलिंग ट्रॅकवरती. युवराज आलेत. नावातच एक राज आहे. तो युवराज बॉलिंग ट्रॅक वरती. नावात काही सर्व आहे. युवराज आलाय. सूरज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. क्षमा असावी. सूरजचा पहिला बॉल. अक्षय मोरे ओहो दूरवरून खेळलाय. हाफ ट्रॅकर बॉल. हाफ अँपूल बॉलला केलंय गोल. बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय तो. अक्षय मोरेच्या बॅटमधून षटकार. अक्षय मोरे आला, तो आला, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. हाफ ट्रॅकर बॉल होता. सूरजच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. मनसुबे सगळे जेवढे डावपेच आखले होते ना देवसर टीमने, ते डावपेच या बॉलच्या पाठीमागे उधळून लावलेत. नेक्स्ट बॉल कट केलं. या बॉलला सिंगल धाव मिळते. अक्षय नाराज या फटक्याच्या पाठीमागे. 11 धावा धाव फलकावरती आतापर्यंत 12 जमा झाल्यात. 28 ची गरज आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच बनली. आता मॅच बनवली अक्षय मोरेनं. जास्तीत जास्त अक्षयला स्ट्राईक घेणं तितकं महत्वाचं आहे. कारण का याच्यानंतर असा कोणताही बॅटर नाही की तो धावा जमा करू शकतो. त्याच्यामुळे या जोडीला आहे ना शेवटपर्यंत थांबणं आणि मोठे स्ट्रोक खेळणं खूप महत्वाचं आहे. सूरजचा तिसरा बॉल.
लोवर फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली. टायमिंग अप्रतिम आहे. बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. अक्षय मोरेच्या बॅटमधून चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये खूप छान इथे ऍक्शन रिप्ले मध्ये इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का फुलटॉस बॉल होता. फक्त त्याला टायमिंग केलं, दिशा दिली आणि अक्षय मोरेच्या बॅटमधून चौकार आलाय. 16 धावा धाव फलकावरती आणि आता मॅच बनले. खरं तर करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा कोणता येत नाहीये. चांगला बॉल टाकलाय. इथे चांगली गती पाहायला मिळाले. टप्पा थोडासा इथे पाठीमागे बॅक ऑफ द लाईन. चांगला इथे बॉल रिलीज केलाय आणि बॉलचा खेळ बाकी आहे. त्या 24 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. आणखीन एक चांगला बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे सिंगल धाव प्राप्त होत आहे. माहिती आहे शेवटचा बॉल यस बाईकच्या माध्यमातून इथे धाव मिळते. 17 धावा धाव फलकावरती. 23 ची गरज आहे आणि इथे आता जितू मोरे काय घेणार आहे. रिस्क तर घ्यावी लागेल. मोठा फटका जर आला तर एक चांगली टोटल उभी राहील आणि त्याच्यानंतर धावा थोड्या कमी होतील. चांगला इथे स्टोक सिंगल तर मिळेल. इथे सेकंडचा कॉल होईल का नाही. हो होतोय. तिथे साहिल आहे आणि इथे काय घडेल. फक्त एकच धाव मिळते आणि आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 22 धावींची आवश्यकता. ज्या पद्धतीनं देवसर टीमनं खेळ केला होता त्या पद्धतीनं दोन्ही खेळाडू खेळ करतात. 18 धावा धाव फलकावरती. 2 षटकांच्या पाठीमागे देवसर टीमच्या 19 धावा झाल्या होत्या. म्हणजे सध्याच्या स्थितीला दोन्ही संघ बरोबरीमध्ये चाललेत. समीर जाधव आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. शंकर दादा जाधव आपल्याला पाहायला मिळतात. याचे सिनियर खेळाडू कित्येक वर्षे आपण पाहिलं तर क्रिकेट खेळतात, त्या क्रिकेटची सेवा करतात. 6 बॉल 22 ची आवश्यकता. मैत्रीपूर्ण आपण लढत पाहत आहोत. जितू मोरे ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. सिंगल धाव इथे मिळतंय. सिंगलच मिळेल याच्यापेक्षा काही नाही. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता आणि आता हा कारनामा करावा लागेल. कित्येक वेळा अक्षय मोरेनं असे कामं केलेले आहेत की जेव्हा एका षटकामध्ये 20 हव्यात, एका षटकामध्ये 24 हव्यात, बऱ्याच वेळा त्याने केलेल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा संधी आलेली आहे आणि या संधीचं त्याला सोनं करायचं आहे. 5 बॉल चा खेळ बाकी आहे. करण्याचा प्रयत्न इथे एकच धाव मिळेल आणि आता सध्याच्या स्थितीला पारडा आता जड होतोय. देवसर टीमचं 4 बॉलचा खेळ बाकी. 20 धाव्यांची आवश्यकता. 20 तर बोर्डवरती लागल्यात. 14 बॉलच्या पाठीमागे. डेट ओव्हर मध्ये अशा गोष्टी होत असतात, धावा होतात. प्रत्येक बॉल हा महत्वाचा आहे. प्रत्येक बॉलवरती मोठी धावसंख्या हवी आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका तुम्हाला लॉन्च करायचा आहे. नेक्स्ट बॉल समीर जाधव. ओहो पुन्हा एकदा. आणि आता हा मॅच असं वाटतंय मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. 3 बॉल जरी चांगले टाकले, 3 बॉल वरती 3 षटकांनी सामना जिंकू शकत नाही, परंतु पराभवाचं अंतर कमी करता येईल. परंतु एकाच जर वाईट गेला त्याच्यानंतर 3 षटकार आले तरी मॅच बनेल. वाईट बॉल आणि ते एक धाव इथे सिंगल मिळते. म्हणजे अर्थात 2 धावा. जे नको हवं होतं ते समीरने केलं. त्याला बॉल फक्त सोडायचं होतं आणि त्यांनी बॉल सोडला देखील होता. कधी कधी 99% आपल्याला मेहनतीवरती असते विश्वास. काय ड्रॉप कॅच घेतलाय साहिलने आणि पहिला धक्का लागलाय. मोरिया वारसोळदेव टीमला. अक्षय मोरे मैदानाच्या बाहेर. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये राहिले फक्त. काय बॉलिंग केली, प्रत्येकानं चांगली बॉलिंग केली. मग साहिल असेल, कट केलं. या बॉलला दिशा दिलेली आहे. टायमिंग चांगला आहे. धाव घेतली जात नाहीये माहिती आहे. फक्त आता शेवटचा एक बॉल राहिलाय. प्रथम क्रमांकाचा पण बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फक्त जमा झाल्या त्या 23 आणि पहिला मॅच जिंकलेला आहे टीम देवसरे संघाने. मोरिया
वारसुळदेव टीमला इथे पराभूत केलेलं पहिल्या मॅच मध्ये. परंतु जाऊया